मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येत आहे। आज आमचे आयोजक जे बालाजी गाडे पाटील आहेत आणि आपण बघू शकता या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मुदखेड तालुक्यातला आलेला आहे। आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे विठ्ठलभाऊ पावडे, आमचे भोकर विधानसभेचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्यांनी एक प्रकारचा आक्रोश व्यक्त केलेला आहे सरकारवर, राज्य सरकारवर। कारण शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाही आहे, डिझेलचे भाव वाढलेले आहेत। शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की लागत जास्त झाली आणि उत्पादन कमी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खताचे भाव वाढलेले आहेत, खतं वेळेवर उपलब्ध नाही आहेत। पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध नाही आहे। प्रचंड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेले आहे, केळी पिकांचे सर्वे होत नाही आहेत, पीक विमा वेळेवर मिळत नाही आहे। आज महाराष्ट्रात केळी पिकाचा जो नुकसान आहे 22,500 महाराष्ट्र सरकार देते, तेच मध्य प्रदेश सरकार 2 लाख रुपये देते। म्हणजे एवढा फरक का की जी आश्वासनं देऊन हे महाराष्ट्र सरकार सत्तेवर आलेलं आहे, मला वाटते की त्या सरकारला त्या आश्वासनाचा विसर पडला काय। आणि निश्चितच सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही निवांत राहू, समाधानी राहू, तर काँग्रेस पक्ष कदापि हे होऊ देणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने जर शेतकऱ्यांप्रती जर निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारप्रती संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही।